बातमी हिंगोलीतून। हिंगोलीच्या आंबा गावात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। जलजीवन मिशनची कामं पूर्ण झाल्यानंतरही पाणी मिळत नाहीये। निकृष्ट दर्जाचं झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। शासनाने जलजीवन मिशनच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी। तसंच त्यांनी इशारा दिलाय की पाणी पुरवठा तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। या समस्येचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम मागील अनेक वर्षापासून संत गतीने होत असताना अनेक गावांच्या तक्रारी वारंवार जलजीवन मिशनच्या या ठिकाणी पाणी मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी पाणी पुरवठा विभागाला मिळत होत्या आणि त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील आंबाचोंडी या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम झालेलं आहे, परंतु पाणी अद्यापही मिळत नसल्याचा संतप्त आरोप या ठिकाणी महिला आणि नागरिकांनी केलेला आहे। याच जलजीवन मिशनचं काम देखील कंप्लीट झालंय, परंतु इथे नळाला पाणी आलेलं नाहीये। भर उन्हाळ्याचा दिवस आहेत, पाण्यासाठी वणवण भटकत असतात। तुमची या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी होत आहे काय सांगाल? आमच्या इकडं पाण्याची व्यवस्था नाही। जसं जिथं काम नळाचं झालेलं आहे तेव्हापासून ते नळाचं काम केलेलं होतं, तेव्हापासून त्यानं का पाणी आम्हाला दिलेलं नाही। फक्त नळ कोरडे फिटिंग करीत देत आणि गेलेत ते। त्याच्या तेव्हापासून पाण्याचा एवढा त्रास व्हायला आम्हाला, आम्ही कुठूनही तरी पाणी आणत राहिलो। तुम्ही पाणी कुठून आणत असताल? कसायच पाण्याची व्यवस्था आहे तुमच्याकडे? पाणी नाही आमच्याकडे, आम्ही डोक्यावर पाणी आणतो दुरून आणतो। काही आणखीन महिला आहेत आपल्या सोबत या ठिकाणी आजीबाई आहेत। तुम्ही पाणी कसं आणत असाल? या जलजीवन मिशनचं पाणी मिळते का आतापर्यंत? नाही मिळत, पाणी मिळत नाही। पाणी डोक्यावर आणावं लागतं भांड्यानं। आमच्या महिला या वणवण भटकत आहेत, म्हणून या पाण्याचा त्रास इथं कुठेतरी संपला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळावा अशी देखील मागणी संतप्त नागरिकांनी केलेली आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, आंबाचोंडी, हिंगोली।